Once more! Once more! Once more! तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप कडक आणि खतरनाक झालेला आहे। तर व्हिडिओचा प्रिव्ह्यू तर तुम्ही बघितलाच असेल, तर प्रिव्ह्यू कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झालेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत जॉईन नसेल केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या। त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला कॅपकट आणि एक VPNची गरज पडणार आहे। तर मी सिंपली इथे VPN कनेक्ट करून घेतो। VPN इथे कनेक्ट झाल्यानंतर सिंपली मित्रांनो तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे। कॅपकट ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर सिंपली तुम्हाला असा इंटरफेस दिसून येणार आहे। यामधून तुम्हाला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर सिंपली अशा प्रकारे मी इथं मॉडेलचा फोटो सिलेक्ट करून घेतो आणि इथं फोटो सिलेक्ट केल्यानंतर सिंपली मित्रांनो तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये एक्सेप्ट रेशोचे ऑप्शन मिळून येणार आहे। तर सिंपली तुम्हाला त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं 9.16ला इथं सिलेक्ट करायचं आहे आणि येसवरती क्लिक करायचं आहे। यानंतर मित्रांनो तुम्हाला तो फोटोला व्यवस्थित इथं झूम करून घ्यायचा आहे। फोटो इथं व्यवस्थित झूम झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं जे आहे ओव्हरलीचं ऑप्शन दिसून येणार आहे। तर सिंपली तुम्हाला ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲड ओव्हरली करायचं आहे। यानंतर तुम्हाला बिटमॅप व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर सिंपली अशा प्रकारे इथं ॲड करून घ्या आणि थोडासा झूम करून घ्या। झूम झाल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। फोटोवरती क्लिक केल्यानंतर फोटोची ड्युरेशन आहे ते ड्युरेशन तुम्हाला इथं व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे इथं घेऊन यायची आहे। व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे आणल्यानंतर सिंपली मित्रांनो हा जो एंडिंगचा पार्ट आहे तुम्हाला इथं डिलीट करून घ्यायचा आहे। नंतर हा व्हिडिओ तुम्हाला इथं प्ले करून घ्यायचा आहे सर्वात अगोदर। तो मित्रांनो इथं व्हिडिओ प्ले केल्यानंतर तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे इथं बीट चेंज होत आहे। तर इथं जशी बीट चेंज होत आहे तर तसं तुम्हाला इथं फोटोला कट करायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं फोटोवरती क्लिक करतो आणि इथं स्पीडचे ऑप्शन दिलेलं आहे, तर त्यावरती क्लिक करून इथं फोटोला कट करून घ्यायचं आहे। आणखी तुम्हाला पुढे कट लावून दाखवतो। अशा प्रकारे इथं बीट चेंज होत आहे। तर इथे बीट चेंज होत आहे तर आपल्याला इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला इथं फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे। तर फोटो इथं स्प्लिट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे जे सर्व बीट जे आहेत ते तुम्हाला इथं लावून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो मी अशा प्रकारे इथं सर्व बीट लावून घेतलेले आहेत। तर सर्व बीट इथे लागल्यानंतर तुम्हाला जो बिटमॅप व्हिडिओ दिलेला आहे तर त्यावरती क्लिक करायचं आणि ओपेसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याची ओपेसिटी जी आहे ते तुम्हाला इथं 0 करून घ्यायची आहे। ओपेसिटी 0 झाल्यानंतर तुम्हाला इथं ॲनिमेशन्स लावायचे आहेत। तर ॲनिमेशन लावण्याकरता तुम्हाला फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो सर्वात अगोदर त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। तर इथं कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला पेंडुलम 1 हा ॲनिमेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे। तर सिंपली तुम्हाला पेंडुलम 1 हा जो ॲनिमेशन आहे इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतरच्या पुढच्या फोटोवरती जायचं म्हणजे 2 नंबरच्या फोटोवरती ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। यामध्येच तुम्हाला पेंडुलम 2 हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो 3 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला यामध्ये रॉक व्हर्टिकली इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकली हा ॲनिमेशन दिसून येणार आहे। तर सिंपली हा ॲनिमेशन इथं ॲड करून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला 4 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि याला पण तुम्हाला रॉक व्हर्टिकली हाच ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला 5 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून रॉक व्हर्टिकली हा सेम इफेक्ट इथं पुन्हा लावायचा आहे। तर इथं बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण 5 फोटोंना ॲनिमेशन लावलेले आहेत। तर इथं बघू शकता मित्रांनो पहिल्या आणि दुसऱ्या फोटोला आपण पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 लावलेला आहे। नंतर जे 3 फोटो आहेत त्यांना आपण रॉक व्हर्टिकली हा ॲनिमेशन लावलेला आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला 20 नंबरच्या फोटोपर्यंत सेम असेच इफेक्ट इथं अप्लाय करत जायचे आहेत। तर बघू शकता मित्रांनो इथं आपल्याला अशाच प्रकारे इथं ॲनिमेशन लावायचे आहेत। तर मित्रांनो यानंतर तुम्हाला पुढचा जो फोटो आहे म्हणजेच 21 नंबरचा, तर सिंपली त्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला इथं इन कॅटेगरीमध्ये साईड स्लाईड हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे, स्लाईड। तर बघू शकता हा ॲनिमेशन इथं अप्लाय केला तर पुढच्या फोटोवर तुम्हाला असं स्क्रॉल करायचं आहे। नंतर आपण दुसऱ्या फोटोवरती डायरेक्टली येऊन जाऊ। यानंतर या फोटोला तुम्हाला जेली 1 हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। नंतर पुन्हा इथं स्क्रॉल करायचं आहे
तर आपण पुढच्या फोटोवरती जाऊ. नंतर तुम्हाला इथं रॉक वर्टिकली हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा. तर इथून तुम्हाला 3 फोटोंना हा इफेक्ट लावायचा आहे. म्हणजेच तुम्हाला रॉक वर्टिकली हा जो आहे 23, 24 आणि 25 हा 3 फोटोंना इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर 3 फोटोंना इथं अप्लाय केल्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचा फोटो म्हणजे 26 नंबरचा तर त्यावरती जायचं आहे आणि इन कॅटेगरीमध्येच तुम्हाला साईड स्लाईड हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. हा ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर पुढच्या नंबरच्या फोटोवरती जायचं आहे म्हणजे 27 नंबरच्या आणि तुम्हाला यामध्ये जेली 1 हा जो ॲनिमेशन हा इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. तर त्याच्या पुढच्या 3 फोटोंना तुम्हाला रॉक वर्टिकली हा ॲनिमेशन तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला इथं 28, 29 आणि 30 या 3 फोटोंना रॉक वर्टिकली हा ॲनिमेशन लावायचं आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे म्हणजे 31 नंबरच्या फोटोवरती आणि तुम्हाला इथं कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तर इथं कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून घ्या. कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं वेव्ह ऑब्झर्वेशन हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. हा ॲनिमेशन इथं अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 32 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. 32 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर इथं पण तुम्हाला कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर हा ॲनिमेशन इथं अप्लाय केल्यानंतर याच्या पुढचा जो फोटो आहे म्हणजे 33 नंबरचा तर त्यावरती यायचं आहे आणि 33 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला इथं कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि कॉम्बो कॅटेगरीमध्येच तुम्हाला इथं वेव्ह अँड स्लाईड हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे म्हणजे 34 नंबरचा त्यावरती यायचं आहे आणि तुम्हाला इथं इन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तर इन कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं रॉक वर्टिकली हा ॲनिमेशन इथं लावायचा आहे. तर अशा प्रकारे हा ॲनिमेशन इथं लावून घ्या. यानंतर तुम्हाला 35 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि इथं कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि यामध्ये फेलिंग हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे म्हणजे 36 नंबरच्या फोटोवरती आणि तुम्हाला ते इन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला स्विंग बॉटम हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन इथं अप्लाय करायचा आहे. स्विंग बॉटम हा इथं अप्लाय झाल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे आणि पुढच्या फोटोला जो आहे तो तुम्हाला इथं इन कॅटेगरीमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथं रॉक हॉरिझॉन्टली हा जो ॲनिमेशन आहे तर हा ॲनिमेशन आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे इथं शोधून घ्यायचा इफेक्ट रॉक हॉरिझॉन्टली आणि तुम्हाला हा इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा इथं दिसलेला आहे आणि याला आपण ॲड करून घेऊया. यानंतरच्या पुढच्या फोटोला तुम्हाला रॉक व्हर्टिकली लावायचा आहे आणि तुम्हाला अशाच प्रकारे रॉक हॉरिझॉन्टल आणि त्याच्या पुढच्या फोटोला रॉक व्हर्टिकली रॉक हॉरिझॉन्टल आणि रॉक व्हर्टिकली अशा प्रकारे एंडपर्यंत आपल्याला असे ॲनिमेशन इथं लावून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे इथं पूर्ण ॲनिमेशन लावून झालेले आहेत. तर ॲनिमेशन लावून झाल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्ट लावायचे आहेत. तर व्हिडिओ इफेक्ट लावण्याकरता सिम्पली मित्रांनो तुम्हाला 31 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं सर्च करून घ्यायचं आहे स्ट्रक STRUCK. तर अशा प्रकारे हा इफेक्ट तिथं सर्च करून घ्या आणि तुम्हाला इथं बघू शकता हा इफेक्ट दिसून आलेला आहे. तर हा इफेक्ट आपण इथं अप्लाय करून घेऊया. तर हा इफेक्ट इथं अप्लाय केल्यानंतर याला तुम्हाला त्या फोटोवरती एकदम मधोमध सेट करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे सुरुवातीपासून मधोमध सेट करायचं आहे. नंतर तुम्हाला त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे म्हणजेच 32 नंबरचे आणि तुम्हाला पुन्हा हाच इफेक्ट इथं सर्च करायचा आहे STRUCK. नंतर तुम्हाला यामध्ये पण हा इफेक्ट इथं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे याला पण तुम्ही इथं ॲड करून घ्या. नंतर याला पण तुम्हाला व्हिडिओच्या एकदम मधोमध इथं सेट करायचं आहे म्हणजे फोटोच्या. तर बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचं आहे. नंतर पुढच्या फोटोला पण तुम्हाला हा सेम इफेक्ट इथं लावायचा आहे. तर सिम्पली इथं सर्च करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं हा इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे इथं अप्लाय केलेला आहे आणि याला पण तुम्हाला असंच व्यवस्थितपणे फोटोच्या मधोमध सेट करायचं आहे. नंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे तो तुम्हाला इथं सोडायचा आहे म्हणजेच तुम्हाला 33 नंबरचा फोटो सोडून द्यायचा आणि 35 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. तर 35 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला इथं हा सेम इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट आपण लावलेला आहे आणि याला पण तुम्हाला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपला इथं व्हिडिओ पूर्णपैकी एडिट झालेला आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपण अशाच प्रकारे आपल्या चॅनलवरती मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो.